अध्याय 12 हनुमान आणि रावण यांचा संवाद। पावसाळा संपताच सुग्रीवाने आपली वानरसेना सीतेच्या शोधासाठी चारी दिशांना पाठविली। त्यांच्यामध्ये हनुमान, अंगद, जांबुवंत आदी महावीर दक्षिण दिशेस गेले। हनुमंताने उड्डाण करून समुद्र पार करून लंकेत प्रवेश केला आणि श्रीरामांच्या आदेशानुसार त्याने सीतेची भेट घेऊन श्रीरामांनी दिलेली मुद्रिका सीतेस दिली। हनुमंताची ओळख पटताच सीता अत्यंत आनंदित झाली। ती हनुमंतास म्हणाली, हे हनुमंता, श्रीरामांना सांग की लवकर येऊन रावणाचा वध करून मला घेऊन जावे। हनुमंतास सीतेच्या भेटीमुळे अत्यंत आनंद झाला होता। त्याने तिच्याकडून अशोकवनातील फळे खाण्याची परवानगी मिळविली आणि थोड्याच वेळात झाडावर उडी मारून मनसोक्त फळे खाल्ली। त्यावेळी वनरक्षक तेथे आले। ते हनुमंतावर प्रहार करू लागले। त्यावेळी महाबली हनुमंताने आपल्या बाहुबलाने मोठे मोठे वृक्ष तोडून ते त्या रक्षकांच्या अंगावर टाकण्यास सुरुवात केली। ते रक्षक रावणाकडे गेले आणि त्यांनी घडलेली घटना राजास सांगितली। रावणाने आपल्या सैनिकांना हनुमंतास पकडून आणण्यासाठी पाठविले, परंतु ते सर्व सैनिक आणि रावणाचा पुत्र अक्ष याचा हनुमंताने वध केला। शेवटी इंद्रजिताने आपल्या ब्रह्मपाशाने हनुमंतास बंदिस्त केले। ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे तो ब्रह्मपाश हनुमंतास वास्तविक केवळ स्पर्श करून निघून गेला होता। ही गोष्ट हनुमंतास माहीत होती, परंतु रावणाची भेट घ्यावी या उद्देशाने तो बंदिस्ताप्रमाणे इंद्रजिताबरोबर रावणाच्या दरबारी गेला। इंद्रजित पित्यास म्हणाला, तात, हा वानर सामान्य नाही। त्याने मोठ्या मोठ्या राक्षसांना ठार केले। तुम्ही मंत्र्यांबरोबर विचार विनिमय करून या वानराचे काय करायचे याचा योग्य तो निर्णय घ्या। रावणाच्या आदेशाप्रमाणे रावणाचा सचिव प्रहस्त याने आदरपूर्वक हनुमंतास प्रश्न केला, अरे वानरा, तुला कोणी इकडे पाठविले आहे? तू घाबरू नकोस। या राजेश्वर रावणाजवळ सर्व सत्य सांग, मी तुला सोडवीन। यानंतर हनुमंताने मनामध्ये श्रीरामांचे ध्यान करून बोलण्यास प्रारंभ केला। तो अत्यंत निर्भयपणे म्हणाला, देवादिदिकांचा शत्रू असलेल्या हे रावणा, लक्षपूर्वक ऐक। ज्याप्रमाणे एखादा कुत्रा यज्ञातील हवी चोरून नेतो, त्याप्रमाणे तू स्वतःचा नाश करून घेण्यासाठी ज्या सर्वेश्वर श्रीरामांची भार्या हरण करून आणलीस, त्या सर्वांतर्यामी श्रीरामांचा मी दूत आहे। श्रीराम मतंग पर्वतावर आले आहेत। त्यांनी अग्नीच्या साक्षीने सुग्रीवाशी मैत्री करून दुष्ट वालीचा एका बाणाने वध करून सुग्रीवाला वानरांचा अधिपती केले आहे। अरे रावणा, तो अतिबलवान सुग्रीव महाबलवान अशी कोट्यावधी वानरांची सेना घेऊन श्रीराम लक्ष्मणांसह प्रवर्षण पर्वतावर राहत आहे। पृथ्वीकन्या सीतेचा शोध घेण्यासाठी अनेक वानर श्रेष्ठ पाठविले आहेत। त्यांच्यापैकी मी एक आहे। मी वायुपुत्र हनुमान सीतेला अशोकवनात भेटलो। वानर जातीच्या क्रूर स्वभावानुसार मी अशोकवनातील फळे खाल्ली आणि वनाचा विध्वंस केला। त्यानंतर मला मारण्यासाठी जेव्हा राक्षस धनुष्यबाण घेऊन आले, त्यावेळी मी स्वतःच्या रक्षणासाठी त्या राक्षसांना ठार केले। यानंतर मेघनाद नावाच्या राक्षसाने ब्रह्मास्त्राच्या पाशाने मला बांधून येथे आणले। हे रावणा, ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे ते अस्त्र मला केवळ स्पर्श करून निघून गेले होते। तरी सुद्धा माझी बुद्धी करुणापूर्ण असल्याने तुला हितकारक गोष्ट सांगण्यासाठी मी एखाद्या बंदिस्ताप्रमाणे येथे तुझ्या दरबारात आलो आहे। हे रावणा, विवेक केल्यामुळे लोकांना चांगली गती मिळते, म्हणून तू राक्षसी वृत्तीचा अंगीकार करू नकोस। प्राण्याने अतिशय हित करणारी आणि त्यांना संसारातून मुक्त करणारी अशी जी दैवी बुद्धी आहे, तिचा तू आश्रय घे। तू ब्रह्मदेवाचा उत्तम वंशात जन्माला आला आहेस। तू पुलस्त्य पुत्र विश्रवाचा पुत्र असून कुबेराचा बंधू आहेस। हे बघ, देह म्हणजेच आत्मा अशा देहबुद्धीने पाहिले तरी तू राक्षस नाहीस। मग देह हा आत्म्यापेक्षा वेगळा आहे अशा आत्मबुद्धीने पाहिल्यास तू राक्षस नाहीसच। हे काय सांगावयास हवे? तू संपूर्णपणे निर्विकार असल्याने शरीर, बुद्धी, इंद्रिये आणि दुःखाचे ओघ हे तुझे गुण नाहीत। तसेच ते म्हणजे तू स्वतः नाहीस। ते सर्व अज्ञानामुळे तसे वाटते। स्वप्नातील दृश्य जसे असत्य असते, तसे हे पदार्थ असत आहेत। हे सत्य आहे की तुझ्या आत्मरूपात कोणताही विकार होत नाही, कारण आत्मा हा अद्वितीय असल्याने त्याच्या ठिकाणी कोणत्याही विकाराचे कारण असत नाही।
ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र असले तरी ते कोणत्याही गुणदोषांनी लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तू देहात राहत असलास तरी सूक्ष्म असा आत्मा असल्याने कशानेही लिप्त होत नाहीस. देह, इंद्रिये, प्राण आणि शरीर यांच्याशी आत्म्याचे मिलन झाले आहे. अशा बुद्धीनेच मनुष्य सर्व बंधनात पडतो. मी केवळ चैतन्यरूप, जन्मरहित, अविनाशी आणि आनंद स्वरूप आहे अशा बुद्धीने प्राणी संसारातून मुक्त होऊन जातो. पृथ्वीच्या विकारापासून बनलेला हा देह आत्मा नाही. तसेच प्राण म्हणजे आत्मा नव्हे, कारण प्राण हा एक अचेतन वायूच आहे. अहंकाराचा विकार असलेले मन हे सुद्धा आत्मा नाहीच. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या विकारापासून उत्पन्न होणारी बुद्धी ही सुद्धा आत्मा नाही. आत्मा तर चिदानंद स्वरूप, विकाररहित, देह इत्यादीपेक्षा वेगळा आणि त्यांचा स्वामी किंवा ईश्वर आहे. हा आत्मा निरंजन असून उपाधीपासून सर्वदा मुक्त आहे. अशा प्रकारच्या आत्म्यास जाणल्यानंतर प्राणी संसारातून मुक्त होतो. म्हणून हे महाबुद्धिवान, मी तुझ्यासाठी एक अत्यंतिक मोक्षाचे साधन सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. विष्णूंची भक्ती ही बुद्धीला अतिशय शुद्ध करणारी आहे. त्यानंतर अतिशय निर्मळ असे आत्मज्ञान होते. यानंतर विशुद्ध आत्मतत्वाचा अनुभव येईल. अशा प्रकारे योग्य रीतीने आत्म्याला जाणल्यावर मनुष्य परमपदास जातो. म्हणून हे रावणा, प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या पुराण पुरुष, सर्वव्यापक आदिनारायण लक्ष्मीपती श्रीरामांची भक्ती कर. तुझ्या हृदयातील शत्रुभावना रूपी मूर्खपणा टाकून देऊन शरणागताबद्दल प्रेम असणाऱ्या श्रीरामांचा आश्रय घे. सीतेला पुढे करून पुत्र आणि बांधवांसह तू श्रीरामांना नमस्कार कर, म्हणजे तू भयातून मुक्त होशील. जो माणूस आपल्या हृदयात असणाऱ्या अद्वितीय सुखस्वरूप परमात्मा अशा श्रीरामांचे भक्तीने ध्यान करीत नाही, तो दुःखरूपी संसार सागर कसा बरे पार करून जाईल. अशा प्रकारे तू श्रीरामांचे ध्यान केले नाहीस तर अज्ञान रूपी अग्नीने जळणाऱ्या स्वतःला एखाद्या शत्रूप्रमाणे सुरक्षित ठेवू शकणार नाहीस. उलट आपण केलेल्या पापांनी तू स्वतःला अधोगतीस नेत राहशील. मग तुझ्या मोक्षाची कोणतीच शक्यता राहणार नाही. हनुमंताचे हे अमृततुल्य भाषण रावणास सहन झाले नाही. तो अतिशय क्रोधाने म्हणाला, अरे दुष्ट बुद्धी वानरा, मी सुग्रीवासह त्या नराधम रामास ठार करीन. आज प्रथम तुला ठार करीन, नंतर जनककन्येचा वध करून त्यानंतर लक्ष्मणासह रामाला ठार करीन. रावणाचे हे वक्तव्य ऐकल्यावर हनुमंत अत्यंत क्रोधाने म्हणाले, अरे नीचा, कोट्यावधी रावण सुद्धा माझी बरोबरी करू शकत नाहीत. मी श्रीरामचंद्रांचा दास आहे आणि माझ्या पराक्रमाला कोणतीच सीमा नाही. हनुमंताचे हे आवेशपूर्ण भाषण ऐकून रावण रागाने लाल पिवळा झाला. त्याने तेथे उभ्या असलेल्या राक्षसांना म्हटले, अरे या वानराचे तुकडे तुकडे करा. रावणाची आज्ञा होताच सारे राक्षस शस्त्र उगारून पुढे आले. तितक्यात विभीषणाने त्या सर्व राक्षसांचे निवारण केले आणि रावणास म्हणाला, महाराज, दूत म्हणून आलेल्या या वानराचा वध केल्यास तुम्ही ज्याच्या वधास तयार झाला आहात त्या रामांना सर्व वार्ता कोण सांगेल. रावणास विभीषणाचे म्हणणे पटले. त्याने हनुमंताच्या पुच्छास कपडे गुंडाळून त्यास आग लावण्याचा आदेश दिला. ज्यावेळी राक्षसांनी हनुमंताच्या पुच्छास अग्नी लावला त्यावेळी त्याने एका घरावरून दुसऱ्या घरावर अशा उड्या मारीत सर्व घरांना तसेच राजप्रासादांना आग लावली. थोड्याच वेळात सारी लंका अग्नीच्या ज्वालाने लपेटून गेली. केवळ अशोकवन आणि विभीषणाचा प्रासाद मात्र सुरक्षित होता. नंतर हनुमंताने आपले पुच्छ समुद्राच्या पाण्यात बुडवून अग्नी विझविला आणि मोठ्या आनंदाने स्वस्थानी जाण्यासाठी श्रीरामांचे स्मरण करून उड्डाण केले. अल्पावधीतच तो समुद्र किनारी वाट पाहत असलेल्या महावीर, अंगद, जांबुवंत आदी वानर सेनापती जवळ येऊन पोचला. विजयी झालेल्या हनुमंतास पाहताच सर्व वानरांनी त्याचा जय जयकार केला. नंतर सारी वानरसेना आनंदाने नाचत गाजत किष्किंधा नगरीस परतली. प्रथम हनुमंत श्रीराम प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाला. नंतर लंकेत घडलेला संपूर्ण वृत्तांत त्याने श्रीरामांना सांगितला. तो ऐकून प्रभू अत्यंत आनंदित झाले आणि त्यांनी प्रेमभराने हनुमंतास आलिंगन दिले. थोड्याच काळात एका विशाल वानरसेनेसह श्रीराम, लक्ष्मण, सुग्रीव, हनुमंत, जांबुवंत यांनी लंकेकडे प्रस्थान केले. नळ, नील, हनुमंत आणि असंख्य वानरवीरांनी मिळून समुद्रावर सेतू बांधला आणि त्यावरून संपूर्ण वानरसेना लंकेच्या बाहेरील तटाजवळ येऊन पोचली. जय श्रीराम.